नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेले 2-2.25 महिने महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? ही चर्चा अगदी शिगेला पोचलेली होती, पण या चर्चेला काल ब्रेक लागलाय. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताज लँडसेंडला भेट घेतली. आता या भेटीमागची महत्त्वाची कारणं काय आहेत? ही भेट का घडली? ही भेट का झाली? यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? हे सगळे आपण बघणार आहोत. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मग यांच्यातल्या ज्या युतीच्या चर्चा आहेत त्या पूर्णतः थांबल्या का यापुढेही सुरू राहू शकणार आहेत? हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, 2-2.25 महिने राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार याच्या चर्चा सुरू झाल्या. दोन्हीकडनंही वातावरण अगदी सकारात्मक होतं, पण हे नक्की होतं की या दोघांना एकत्र येऊ नये यासाठी भाजप काही प्रयत्न करेल हे निश्चित वाटत होतं. अगदी शिंदे गटाकडनं सुद्धा याचे प्रयत्न होऊ शकतात हेही आपल्याला माहिती होतं. आणि त्याप्रमाणे उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला जाणारही होते पुढच्या 2-4 दिवसामध्ये, हेही आपल्याला माहिती होतं. पण अचानक काल राज ठाकरेंनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताज लँडसेंडला भेट घेतली. हे 7 तारांकित हॉटेल आहे. आता मुख्य मुद्दा लक्षात घ्या, म्हणजे भेट कुठे वर्षावर झाली नाही किंवा भेट कुठेही राज ठाकरेंच्या घरी झालेली नाही, तर ती झाली आहे ताज लँडसेंडला. म्हणजे अगदी जिथे सगळे असतात तिथे ओपनली ही भेट झालेली आहे. आता ही भेट झाल्यानंतर चर्चा ही सुरू झाली की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातल्या युतीबाबतची चर्चा आता थांबली आहे का याला फक्त आत्ता ब्रेक लागलाय? तर हा केवळ एक ब्रेक लागलाय असं आपण समजूयात. याचं कारण असं, कालच्या भेटीमध्ये जवळपास 1.25 तास चर्चा झाल्याची माहिती आहे. आता दोघांकडनंही असं सांगितलं गेलेलं आहे की ही भेट काही कामांच्या म्हणजे पॉलिटिकल नव्हती, तर काही विकास कामांच्या संदर्भातली होती. आता एक लक्षात घ्या, असं विकास कामांच्या संदर्भातली ही भेट नक्कीच नाही. जनता काही दूधखोळी नाही आहे. ही पॉलिटिकलच भेट होती हे निश्चित होतं. मग या भेटीमध्ये चर्चा काय झाली असेल? एक लक्षात घ्या, चर्चा काय झाली असेल हे या दोघांच्या व्यतिरिक्त कुणालाही माहिती नाही आणि समजणार नाही जोपर्यंत हे दोघंच सांगत नाहीत. पण या भेटीचे अर्थ आपण नक्की लावू शकतो. या भेटीतले काही महत्त्वाचे मुद्दे काय असू शकतात हे आपण नक्की पाहू शकतो आणि तोच सगळा भाग या व्हिडिओतनं सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एक लक्षात घ्या, भाजप काय किंवा शिंदे गट काय, हे दोघंही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊ नये यासाठी प्रयत्न करणार हे अगदी उघड आहे. आणि त्या दृष्टीनं राज ठाकरेंनी ही भेट घेतली आहे. राज ठाकरे जे आहेत ते मीडिया मॅनिप्युलेशन करण्यामध्ये अगदी माहीर आहेत आणि त्यांना हे पक्क माहिती आहे की आपली भेट झाल्याने मीडियामध्ये काय गोष्टी चर्चेला जाणार आहेत. आणि त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी ही भेट घेतली आहे. आता ही भेट घेण्यामागची कारणं काय आहेत किंवा या भेटीतले महत्त्वाचे मुद्दे काय असू शकतात ते आपण बघणार आहोत. एक तर लक्षात घ्या की दोन्ही म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही गटातनं एक सकारात्मक वातावरण आहे. हे आपण यापूर्वी व्हिडिओतनं सांगितलंय. या दोघांमध्ये गुप्त भेट झाली आहे हे सुद्धा आपण व्हिडिओतनं सांगितलेलं आहे. या दोघांची बोलणी झाली आहेत हे आपण सांगितलेलं आहे. हे आपण चुकीचं सांगितलेलं नाही, कारण या गोष्टीची पुष्टी ही स्वतः खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. संजय राऊत स्वतः मीडियासमोर म्हणालेले आहेत की या दोघांची फोनवर बोलाचाली झालेली असू शकते, यांची भेट झालेली असू शकते. म्हणजे आत्तापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगितलं ते अतिशय योग्य आणि बरोबरच सांगितलं. अर्थात त्याला सूत्रांचा हवाला होता. पण मग एवढं सगळं पुढे गेल्यानंतर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट का घ्यावी? मुद्दा असा आहे की जरी या दोघांमध्ये भेट झालेली असली, जरी या दोघांमध्ये काही चर्चा झालेली असली, तरीही
मनसेकडनं अगदी पहिल्या दिवसापासून हे सांगण्यात येत आहे की प्रस्ताव जो आहे तो आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आला पाहिजे, किंवा पहिला फोन जो आहे तो उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना केला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, भेट झाली किंवा त्यांची फोनवरनं चर्चा झाली, या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत या कुठेही अधिकृतरित्या पुढे आलेल्या नाही आहेत. या आपल्याला सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार आपण सांगितलेल्या आहेत आणि खासदार संजय राऊतांनी सुद्धा त्याला पुष्टी दिलेली आहे की होय, अशी फोनवर चर्चा झाली असू शकते, पण कन्फर्म नाही आहे. आणि त्यामुळे मनसे काय म्हणतं की प्रस्ताव हा त्यांच्याकडनं आला पाहिजे, पहिला फोन हा उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. पण मग आत्तापर्यंत कालच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन केलाय का? नाही. किंवा उद्धव ठाकरे गटाकडून काही प्रस्ताव मनसेला आलाय का? तर तसंही झालेलं नाही. आणि म्हणून जरी कितीही अटी या उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसाठी जरी घातलेल्या असल्या की जर एकत्र यायचं असेल तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, यांच्याबरोबर भेटीगाठी करता येणार नाहीत, बोलाचाली करता येणार नाहीत, या अटी होत्या. पण एक लक्षात घ्या, जर तुमच्याकडनं तसा प्रस्तावच नाही आहे, तुमच्याकडनं तसं काही बोलणंही झालेलं नाही, फोन आलेला नाही, तर कोणत्या आधारावर या अटी आणि नियमांचं आम्ही पालन करायचं हा प्रश्न येतोच. आणि राज ठाकरे अशा अटी आणि नियम हे पाळत बसतील असे नेते नाही आहेत. त्यामुळे काल जी त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्या भेटीमध्ये एक गोष्ट नक्की झाली, याचे जे मुद्दे आहेत महत्त्वाचे त्यातला एक मुद्दा नक्की आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरेंना हा त्यांनी दिलेला एक संदेश आहे. तुम्ही बोलता आहात की नाही, तुमच्याकडनं प्रस्ताव येतोय की नाही येत आहे. जर तो येणार नसेल तर मला अनेक मार्ग उपलब्ध आहेत, माझ्यासाठी अनेक दारं ही उघडी आहे. हा त्यांनी एक संदेश उद्धव ठाकरेंना दिलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, कुठलाही पक्ष असू देत, मग तो राज ठाकरेंचा मनसे का असेना, शेवटी आपल्या पक्षाच्या फायद्याचा विचारच तो नेता करणार आहे. आणि जर का उद्धव ठाकरेंबरोबर युती केल्याने मनसेला फायदा होणार असेल तर राज ठाकरे तसा निर्णय घेतील. भाजप सोबत किंवा एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याने जर आपला काही फायदा होणार असेल तर तसा निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे सुद्धा या भेटी घेऊन एक प्रकारे भाजपवर असेल किंवा उद्धव ठाकरेंवर असेल दबाव वाढवण्याचाच प्रयत्न करतायत. शेवटी ते हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न करतायत की किंवा याची चाचपणी करतायत की कोण आपल्याला चांगला प्रस्ताव देत आहे, की ज्या प्रस्तावाच्या आधारे आपल्या मनसेला त्याचा अधिक फायदा होणार आहे. दुसरीकडे भाजप तर आडकाठी आणणारच होतं, या दोन भावांची युती होऊ नये यासाठी प्रयत्न करणारच होतं. आता ते का करणार होतं त्याला काही कारण आहे. तुम्हाला माहिती असेल, एक 2 ते 3 दिवसापूर्वी मुंबई तकनी एक जो सर्वे आहे तो सर्वे जाहीर केला. तो सर्वे केलेला होता, तो म्हणजे वीकली वाइब्स या संस्थेनं तो सर्वे केलेला होता की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यांची युती झाली तर मुंबईतलं चित्र काय असणार आहे. आणि हा सर्वे हा निमित्त आहे राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीसाठी. म्हणजे भाजप प्रयत्न करणार का करणार, आडकाठी का आणणार, तर याला हा सर्वे कारण आहे. का तर आता तुम्हाला कळेल. हा सर्वे काय सांगतो, हा सर्वे असं सांगतो की जर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष हे जर स्वतंत्र लढले तर काय चित्र असेल. स्वतंत्र लढले तर कुठलीही युती नाही तर काय चित्र असेल, तर भाजप हा सर्वाधिक, म्हणजे भाजपला 31% मतं ही मिळतील असं हा सर्वे सांगतोय. म्हणजे याही सर्वेमध्ये भाजप सर्वाधिक मतं घेणारा पक्ष ठरणार आहे. त्या खालोखाल आपण कितीही जरी म्हटलं की उद्धव ठाकरे गट हा कमकुवत झालेला आहे, तो कमजोर झालेला आहे, असं जरी किती बोललं जात असलं
तरी सर्वे काय सांगतोय हे लक्षात घ्या. सर्वे सांगतोय या मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 23.9% मतं मिळतील. 9% म्हणजे 24% मतं धरून चला, 24% मतं ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावरची मतं ही मनसेला, म्हणजे 11.2% मतं ही मनसेला मिळणार आहेत. आणि त्या खालोखाल शिंदेची जी शिवसेना आहे, या शिंदेच्या शिवसेनेला फक्त 6.3% मतं मिळणार आहेत. काँग्रेसला 10.3% मतं असतील. पण लक्षात घ्या, जी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची कमजोर झालेली आहे आणि शिंदेची जी शिवसेना ही वरचढ आहे, असं जे चित्र आपल्याला वाटत होतं तसं नाही. हा सर्वे सांगतो 23.9% मतं ही उद्धव ठाकरे गटाला मिळतील आणि फक्त 6.3% मतं ही शिंदेच्या शिवसेनेला मिळतील. आणि मनसे यापेक्षा अधिक, म्हणजे 11% मतं ही मनसेला जाणार आहेत. म्हणजे सगळे स्वतंत्र लढले आणि उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले तरी यांच्या टक्केवारीची जी बेरीज जाते ही जवळपास 35% जातीये. आणि हीच धास्ती भाजपला आहे, हीच धास्ती एकनाथ शिंदे गटाला आहे. एकनाथ शिंदे गटाला फक्त 6.3% मतं. हे का? तर एक लक्षात घ्या, अगदी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, यामध्येही भाजपच्या मतांचा प्रभाव हा शिंदे शिवसेनेला मिळाला, म्हणून त्या पद्धतीने त्यांची संख्या आमदारांची निवडून आली. पण आता महापालिकेतलं चित्र काय सांगतंय तर 6.3% मतं ही शिंदेच्या शिवसेनेला पडू शकतात. आता यातली पुढची गंमत अशी आहे की या सर्वेमध्येच हाही प्रश्न विचारला गेला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र येऊन युती म्हणून लढले तर किती टक्के मतांवर प्रभाव पडू शकतो. तर त्याचं उत्तर आहे 52.1%. 52.1% मतं ही राज आणि उद्धव यांच्या युतीला जाऊ शकतात. म्हणजे मुंबईतला मराठी टक्का जो आहे तो मॅक्सिमम राज आणि उद्धव यांच्या दिशेने वळू शकतो. पुन्हा शिवसेनेवर प्रेम करणारे शिवसैनिक असतील, मराठी माणसं असतील, इतर भाषिक माणसं असतील, जी शिवसेनेवर प्रेम करतात, असं मिळून 52.1% मतं ही राज उद्धव यांच्या युतीला जाऊ शकतात. मग शिंदे गटाला किती मिळू शकतात तर 26% मतं. भाजपचा जो अमराठी क्राऊड आहे तो भाजप सोबतच असणार आहे, त्यामुळे भाजपला फार फरक पडणार नाही. पण 52% मतं ही 52.1% मतं ही युती झाल्यामुळे जाणार आहे. आणि इथेच तर खरं भाजपला धोका आहे. जे भाजपचं स्वप्न आहे की मुंबई महापालिकेवर काहीही झालं तरी सत्ता आणायची, ते स्वप्न जर ही युती झाली तर पूर्ण होऊ शकणार नाही, याची भाजपला नक्की खात्री आहे. आणि म्हणूनच भाजप राज ठाकरेंना अडवणार ही गोष्ट नक्की होती. राज ठाकरेंना काहीतरी वेगळं प्रलोभन दिलं जाईल. राज ठाकरेंना युतीमध्ये येण्यासाठी काही त्यांच्यासाठी एक वेगळा प्रस्ताव असू शकणार आहे की ज्याच्यामध्ये मनसेला ते काही फायदा देऊ शकतात, अशी देखील चित्र असू शकतं. मग ते चित्र असेल तर ते काय असू शकतं? मला वाटतं की कालच्या भेटीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेसाठी त्यांनी एकदम युतीमध्ये येण्याचा काही प्रस्ताव दिलेला असू शकतो, किंवा आता एकनाथ शिंदे सुद्धा आपल्याबरोबर येण्यासाठी काही प्रस्ताव देऊ शकतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक असू शकतो ज्याची चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं. एक लक्षात घ्या, ही राज ठाकरेंच्या दृष्टीनं मोठी गरज आहे. याशिवाय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काही फायदे मनसेला मिळू शकतात. असा काही प्रस्ताव कालच्या भेटीत दिला गेला असू शकतो का, याचा देखील आपल्याला विचार करायला लागेल.
आणि आता या सगळ्यानंतर राज ठाकरे हे स्वतः काही निर्णय घेणार आहेत की आपल्या उद्धव ठाकरेंच्या बंधूबरोबर जाणं हे आपल्याला फायदेशीर आहे का भाजप सोबत किंवा एकनाथ शिंदेसोबत जाणं हे फायदेशीर आहे. त्यामुळे मी आधीच तुम्हाला म्हटलं की ही चर्चा फक्त ब्रेक झालेली आहे. ही चर्चा संपलेली नाही की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, हे चर्चा थांबलेली नाही किंवा संपलेली नाही. ही फक्त आता ब्रेक झालेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे काय निर्णय घेत आहेत हे बघणं फार महत्त्वाचं आहे. सुरुवातीला मी जसं म्हटलं की कालच्या भेटीला अजून एक महत्त्व आहे, ती म्हणजे एक लक्षात घ्या, उद्या आहे 14 तारीख आणि 14 तारखेला राज ठाकरेंचा वाढदिवस आहे. असं बोललं जात होतं की उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊ शकतात. पण त्याचपूर्वी राज ठाकरेंनी असं जाहीर केलेलं आहे की मी घरी नाही, आम्ही सहकुटुंब बाहेर जातोय. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना असं आवाहन केलंय की कोणीही घराच्या जवळ गर्दी करू नये, मी घरी नसणार आहे. एक लक्षात घ्या, टायमिंग काय साधलं गेलं आहे. म्हणजे ही पण शक्यता संपुष्टात आणली आहे भाजपकडनं. आता त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं काय राज ठाकरे निर्णय घेतात हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे. लवकरच या बाबतीमध्ये काही निर्णय समोर येऊ शकतो. पण एवढं नक्की आहे की राज ठाकरे दोन्ही पर्यायांचा विचार नक्की करणार. फक्त आता तो विचार काय करतात हेच आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.